एकनाथ दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. स्वप्नील दादांचं स्वागत. एक स्टार खेळाडू बाहुबली ही ओळख राहिली आहे. सुहास दादांच्या शुभ हस्ते यांचा शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहतो. नंतर एकनाथ दादा म्हात्रे यांचाही सन्मान इथे मात्र केला जाईल. एकनाथ दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तुमचंही सरचे स्वागत. हा बरोबर. एकनाथ दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आहे मंचावर सुहास दादांच्या शुभ हस्ते केला जातो. थँक्यू सो मच दादा, आपण या स्पर्धेला आलात आणि आपला आशीर्वाद या स्पर्धेत दिलात त्याबद्दल आपलंही विशेष आभार, धन्यवाद. चिंचपाडा पारगाव या परिसरातील एक दर्दी प्रेक्षक मोहम्मद यांचे आगमन झालं, त्यांचे आपण करूया स्वागत, सरचे स्वागत. आणि त्याच वळूया आपण या सामन्याकडे. यस यस मॅच सुरू करायची आहे. मोहम्मद यांचाही शुभ सन्मान पाहतोय मंचावरती. तुमचंही दादा सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. प्रफुल्ल मोकल कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्ट्राईकवर मात्र फलंदाज पाहतो विघ्नेश पाटील. शशांक दादा म्हात्रे यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. शशांक दादांचा सन्मान या मंचावर मात्र केला जातोय, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. शशांक दादा मोकल आपलंही सहर्ष स्वागत. शशांकजी म्हात्रे सॉरी दादा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वळूया आपण या सामन्याकडे. विघ्नेश असा फलंदाज ठरला ज्यानं स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्या दणक्यातच 50 करून टाकल्या. आणि जे रेग्युलर खेळाडू आहेत ना केटी बीटी हे सगळे यांना दाखवलं की बाबांनो बघा मी किती चांगला खेळतो आणि मी ही 50 ठोकू शकतो असा इशारा स्पष्ट केला. आणि येणाऱ्या काळामध्ये मीही चांगला खेळाडू बनू शकतो हे विघ्नेशनं दाखवलंय. आतापर्यंत सोन्या गायकवाड जुना जाणता अनुभव यांच्याकडून सुद्धा 150 आणि आशिष तारेकर तोच अनुभव पणाला लावला आणि त्यांनी सुद्धा एक अर्धशतक इथं झलकावलं. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. प्रफुल्ल मोकल तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो आकाश तारेकर. खणखणीत हा चौकार ठोकलाय. आणि आपण पाहतोय ते मात्र एक खणखणीत चौकार 5 षटकांचा खेळ आहे. आदरणीय एकनाथ दादा सकाराम म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला म्हणजेच पारगाव प्रीमियर लीग साठी 1000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. दादा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं आभार प्रकट करतो. विनंती आहे. हवेत राहिलाय बॉल, बॉल हवेत राहिलाय. मोठी विकेट. प्रफुल्ल सांगतोय होय मी कमावलाय सगळ्यात मोठी विकेट. आकाश तारेकर डिपार्ट. तर अविनाश पाटील ज्यानं या प्रीमियर लीगचा लोगो तयार केला त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. अविनाशजी पाटील लोगो ज्यानं लोगो मास्टर ज्यानं खऱ्या अर्थानं आमचा लोगो तयार केला PPLचा त्या अविनाश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अमीरजी तारेकर आपला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अविनाश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय उत्तम लोगो PPLचा आपण पाहतोय बॅनरवरती आणि लोगो आपली मनाची भाषा बोलते. ताविन दादा आपलंही सहर्ष स्वागत. दीपेश मेहर नवीन फलंदाज. प्रफुल्लनं पहिल्या षटकामध्ये एक मोठा हादरा दिलाय तो म्हणजेच नैतिक एंटरप्राइजेस मानस सद्गुरू सिमेंट सप्लायर संघाला. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. रन्स मात्र मिळते 1.
एका रन्सनं दाभोळकर धावा लागतील त्या 6 धावा. 5 बॉल इथे मात्र ट्रॅव्हल झालेत आतापर्यंत. प्रफुल्लनं काही कमालीची गोलंदाजी केली आहे. एक चौकार जरूर घेतला तो म्हणजे आकाश तारेकरनं, पण त्याला नंतर लगेचच पुढच्या बॉलला बाद केलाय. एक चांगला झेल तिकडे कन्वर्ट झाला. मोठा फटका विघ्नेशला खेळायचा होता जरूर. स्विचिटचा प्रयत्न होता, सप्पेशेल अपयशी राहिला आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली. आणि इथे या डॉट बॉलनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. दाभोळकर धावा लागला. आकाश तारेकरच्या रूपामध्ये मोबदल्यात मात्र फक्त 6 धावा. क्या बात गोलंदाजीच्या मार्कवर जयंत भोईर. बघा अनुभव पहा. जयंत भोईर आमचे मित्र साहिल भोईर यांचे पिताश्री आणि पहिल्याच बॉलवर मात्र यंग ब्रिगेडला केला क्लीन बोल्ड. क्या बात. आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर्स साहिल ज्या संघामध्ये खेळतो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स कदाचित साहिलपेक्षाही वरचढ अखेर बाप होत आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्याच्यामुळे जयंत दादांना साहिलच्या बदली सद्गुरू सिमेंट सप्लायमध्ये घेण्याचा प्रपोजल सुरू आहे. घेतलंय त्याच्यामुळे बघा डू ऑर डाईचा सामना किती टक्करवाला आपण या ठिकाणी पाहू शकाल. 2 संघांमध्ये जो जिंकेल तो थेट या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकेल. मात्र ज्याला पराभूत व्हावं लागेल त्याला थेट बाहेर व्हावं लागेल. अटीतटीची लढत तुम्ही सध्या तरी पाहताय. ओ प्लेड ऑन बॅटची आतली काढायला लागलाय आणि यष्टा उद्ध्वस्त झालात. फलंदाज बाद. जागा पक्की केली आणि साहिल आता मात्र 12th मॅन राहणार असं संघानेही जाहीर केलं. बघायला नाही 12th मॅन, कारण तुझ्यासारखा 12th मॅन आक्रमक असायला म्हणजे त्या बॉक्समध्ये ना राडा होणार. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू येतील ना तेव्हा सांगतील नव्हताच होताच. आणि लागोपाठच्या आणखीन एक विकेट जर घेतला तर महेंद्र दादा पाटील सरपंच यांच्याकडून तब्बल 500 जुनी जाणती माणसं आहेत. दिग्गजन आउट करतायत ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. नवीन फलंदाज केतन ऑन स्ट्राईक. आणि सगळ्यात एक महत्वाची आणखी एक सूचना आहे की खऱ्या अर्थानं पारगाव प्रीमियर लीग ज्याप्रमाणे संपन्न होते ना भावांनो, हा गाव आपण एकत्र येतो आणि गावाचा उत्सव साजरा करतो. प्रीमियर लीग मध्ये हौशे नवशे गौशे लहानापासून थोरापर्यंत आपण सगळे एकत्र येत अरुणदादा हा गावाचा महोत्सव जसा साजरा करतो ना तसाच बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावात हनुमान जयंती साजरी होणार आहे. कारण अनेक वर्ष मंदिर आपल्या गावात असून सुद्धा आपल्या गावाची हनुमान जयंती होत नव्हती. परंतु पालखी हनुमान जयंती साजरी व्हायची परंतु पालखी नव्हती. ती पालखी निघणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे मात्र त्या पालखीमध्ये सहभाग नोंदवा. 3 बोल्ड. महत्वाचं काय, आता मुलगा बापाला ऑनलाईन पैसे करणार. बघा त्यांचेच पैसे त्यांनाच परत देणार. नाही सांगितलं त्यांनी अक्षय.
तर महेंद्रदादा पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे बक्षीस जयंतदादा भोईर यांना, आणि त्याचबरोबर त्यांचा सुपुत्र साहिल भोईर यांच्याकडून जयंतदादा गुगल पे करण्यात आले. ते गुगल पेचा स्क्रीनशॉट आम्हाला दाखवा, त्याशिवाय कन्फर्म नाही घेणार नाही पैसे. गुगल पेचा स्क्रीनशॉट दाखवल्याशिवाय आम्ही लाईव्हला दाखवणार. साहिलचे पैसे पप्पांना पोहोचले असं आम्ही लाईव्हला दाखवणार. शोरमा मेकर, आता राहुलची सुट्टी, शोरमा बनवणार राहुल, सॉरी साहिल, आणि प्लेइंग 11 मध्ये जयंतदादा असतील. अरे क्लीन बोल्ड, तीन क्लीन बोल्ड कसे चक्रीसारखे फिरवले एकाला. इथे मात्र संकटामध्ये आलाय संघ. आमने सामने सोयरे क्या बात. रत्नवीदादा पाटील हाही फिरवला होता आणि पहिलं मेडन षटक पारगावकरांना टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर अमीरदादा तारेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची बक्षीस, महेंद्रदादा यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आणि साहिल भोईर यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस, असे एकूण 1500 रुपये. एका 9 तरुणांना तुमच्या सगळ्यांना रेग्युलर खेळाडूंना लाजवेल याच्या पलीकडचा परफॉर्मन्स राहिला तो म्हणजे जयंतदादा भोईर यांचा. या स्पर्धेमध्ये 3 विकेट्स कमावले आणि मेडन षटक. डॉक्टर प्रकाशदादा पाटील सोयरे घरातच पैसे झालेत, यांच्याकडून सुद्धा रोहित दादांचे सासरे, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. दादा जयंतदादा 2000 मिळाले. हा, परंतु सगळ्यात महत्वाचं काय माहिती, स्क्रीनशॉट. जे ऑनलाईन पैसे आले ते आम्ही स्क्रीनशॉट युट्यूबला दाखवणार नाही, त्याशिवाय नाही. पैसे आम्ही बघा, आम्ही बघणार म्हणजे बघणार. 1500 जमा आहेत. साहिलचे पैसे आम्ही ऑनलाईनला बघणार, नाहीतर मग कॅश द्या. नाही, आम्ही ऑनलाईनला बघणार. आम्ही दाखवा, आम्हाला स्क्रीनशॉट युट्यूबला माऊली लाईव्हला दाखवा बाबा का बा आम्ही दिलेत. आणि त्यांच्या नाही, आम्ही त्यांच्या मोबाईलला पाहणार, नाहीतर हे कोणालाही पाठवेल. परंतु काय कौतुक करावं, पहिलं मेडल षटक 40+ मास्टरांनी बघा, रणनीती बघा. 5000चा स्क्रीनशॉट 3 महिन्यापूर्वी मारलेला पप्पांनी याला, तो आम्हाला दाखवतोय की मी पप्पांना मारलेत. बघा म्हणून सांगितलं स्क्रीनशॉट पाहिजे आम्हाला बाबा, आमचा विश्वास नाही म्हणून तर पिढी बदललेली म्हणतो ना. हात जर बाप असताना तर बापाने पहिले इथे पैसे दाखवले, हे घ्या माझ्या मुलाला. मुलं बघा कलियुगातली, हे बघा, जर पैसे आले नाही तर अनाउन्समेंट मागे घेतली जाईल आणि पेनल्टीही तुम्हाला लागेल. नंतर कुणाला पण मार, मला 500 मार, मी देतो, विषय संपला. हे नवीनच आहे, पहिले पैसे द्या, मला पहिले पैसे येऊ द्या, मी 500 देणार. हा, आता हे पुढचं पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हॉटस्पॉट पण द्यायचा. बघा सिस्टीम बघा, म्हणजे द्यायचेच नसतात मुळात, दुसरं काही विषय नाही. सामन्याकडे वळूया आपण. मेडन षटक टाकले, धापलकर धावा लागले ते 6. मोठी विकेट, सगळ्यात मोठी विकेट, ज्यासाठी हा ट्रॅप रचला होता प्रफुल्ल मोकलना. पहिल्यांदा प्रफुल्ल मोकलनं बाद केलं आकाश तारेकरला, आणि आता बाद केलं पहिल्यांदाच सामन्या स्पर्धेमध्ये 50 लगावणाऱ्या विघ्नेश पाटीलला. सुरी अजून स्मरणिका रोहित पाटील नातीकडून सुद्धा 500 रुपयाची बक्षीस येते. जयवंतदादा आज कमाल आहे तुमची, आजचा दिवस तुमच्या सार्थकी लागला. आज काय काम धंदा करायचा नाही, शर्मा बिर्मा आज कुछ नाही. आज शर्मावर साहिलला बसवायचा, कारण आज प्रश्न नाही, कारण टी शर्ट घातली बदलली याचा अर्थ बाजार उठलाय. पण तुमचा खेळ कमालीचा राहिलाय, पैसे मात्र येत आहेत. चेतन म्हात्रे इथे मात्र आपण पाहतो. चेतन म्हात्रेने जर षटकार मारला
पर षटकारासाठी भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. भूषण पाटील, आता हे नवीनच ऐकलं. आणखीन एक स्कीम आली दादा बघा, पैसे इथे दिले जातात आणि घरी गेलं परत मागितले जातात. आता त्याला आता आपण याला काय करायचं, म्हणजे घरी जावं लागेल यांच्यासोबत. नाहीतर आता एक स्कीम काढावी लागेल. 250 त्यानं 250 मंडलाला. क्या बात क्या बात. रत्नदीपांचा हा क्लास पाहिला, थोडासा स्कूप मारला. तर सर्व आचारी यांना विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. सर्व आचारी मी तसंच करणार. जोपर्यंत स्वतः मालक कोणी सांगत नाही तोपर्यंत अनाउन्समेंट होणार नाही दुसऱ्याच्या नावाची. नाही तर आजच्या दिवसाचे पैसे माझे घ्याल तुम्ही. सर्व आचारी आहेत ना, त्यांना विनंती आहे, आपण सामन्याकडे वळतोय जरूर, परंतु सगळे आचारी आहेत त्यांना विनंती आहे की ज्यांनी 3 दिवस अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि पारगावमध्ये आमिर मी हे खूप वेळा पाहिलंय, ही सगळी मंडळी खूप जीवापासून काम करते. काय गोलंदाजी राहिली, अक्षरशः निष्प्रभ केली फलंदाजीला. अरे अरे, हा नवीनच इतिहास. चेतन मात्रेच्या डोक्याला जर बॉल लागला आणि तेवढ्या रन्स त्याच्यावर येतील, तेवढे पैसे 100 प्रत्येक रन्सला. 500 तरी लाव, डोक्याला लागला सार्थक होईल. 4 धावा कशाला डोक्याला लागून जीव जाईल तिकडे माणसाचा पहिला. तो म्हणतो की डोक्याला लागलं रन्स नको मला बाबा, आणि तू म्हणतो की डोक्याला लागल्यावर पैसे. कमाल झाली आता ही. दादा एक डोक्यान तरी मारा, आता काय करणार. विपुल म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. फिरकीचा जादूगर. स्कॅनर पाठवून पैसे नाही आले का? कमिंग सून. नाही मागेच लागणार ना, आम्ही आमचा कामच तो आहे. दादा माझा स्कॅनर घेतला तरी पैसे अजून आले नाहीत बघा. नाही अजून रेंज त्यांनी व्हॉट्सअप मागितलाय. विकेटॅट्रिकला गोवा ग्रुपकडून 1000चे बक्षीस मिळेल गोलंदाजाला. विपुल यासाठी संधी आहे. चांगली फिरकी जादूगिरी आहे. प्रफुल्ल चॉईस चांगले खेळाडू केलेत, कारण फिरकी चांगली आहे. नाही एक मॅच थांबू. इनिंग ब्रेकमध्ये नका थांबू. इनिंगमध्ये नका थांबू. फटका चांगला आहे, परंतु बॉल हवेत राहिला. इथे झेल मात्र कंप्लीट केला जाईल. आशिष तारेकर 50 मॅन. मी बघतो टॉस म्हणजे इथे बाहेरच्या बाहेर खेळायला लागेल. नाही हे चुकीचं आहे. अजून बॅटिंग बाकी आहे. अजून बॅटिंग बाकी आहे. मला प्रश्न पहिला गुगल पे बघायचे. प्रश्न काय आणि स्कीम कुणाल माहिती आहे का? कुणाल मला तर पहिले पैसे द्या ना, ते बघणार मी. पण त्यांनी सांगितलं नाही अजून तरी नाही. येतील तेव्हा मी देणार आणि त्यामुळे दाखवणार. धावलकर धावा लागलेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा. एकतर्फी सामना चाललाय. 50 किलो मटन आज मोक्षम फायटरचे ओनर रमणदादा तारेकर यांच्याकडून देण्यात आलंय. महेशदादा पाटील यांचंही आगमन झालंय. दादा या, आपलं सरचे स्वागत आहे. आचारी आहेत ना, आचारी सगळ्यांनी प्लीज एकदा या. आता नको संध्याकाळी करायचं स्वागत. तुम्ही गेल्यानंतर मग गुगल पेला एक नोटिफिकेशन आलाय मला. पैसा तिकडे असतो. आचार्य दादा आपल्याला विनंती आहे, सगळे सांगतायत तुम्ही या, सन्मान घ्या, तुमचा सन्मान करायचा तुमचा. या या, ते सगळे सांगतायत वारंवार. तांदूळ 50 किलो तांदूळ अविनाश पाटील आणि विशाल तारेकर. 50 किलो तांदूळ अविनाश दादा पाटील आणि विशाल तारेकर यांच्याकडून 25 किलो तांदूळ देण्यात आलेत. खूप मोठं योगदान या स्पर्धेला कायम राहतं आणि ते योगदान आम्ही पाहिलंय.
हां डिक्लेअर पण केलं आम्ही, तर आम्ही डिक्लेअरही केलं. हे बघा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अखेरकार मला 500 रुपये त्याने ट्रान्सफर केलेले आहेत. मी कॅश देतो. फायनली पैसे आले आणि तेही कुणाच्या अकाउंटमधनं माहिती आहे का मित्रांनो? आता हे पण सांगायला लागेल ना. निलेश दादा म्हात्रे यांच्याकडून जयवंत दादा भोईर यांना 500 रुपयाची बक्षीस आली आहे. पैसा कमी होत नाहीये. निलेश दादा तुमचंही विशेष कौतुक. हां चेतन म्हात्रे षटकार कधी मारणार बाबा? इथे पैसे काढून ठेवलेत. चेतन चेतन सिद्धूने जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर महेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आहे. याची नोंद घ्या. आणि वैभवसाठी सलग 3 चौका ठोकले तर 500 रुपयाची बक्षीस महेश दादा यांच्याकडून देण्यात येईल. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स बरोबर ना? पारगाव हे नाव खूप ब्रँडिंग आहे, ट्रेंडिंगला आहे, कारण हे लकी आहे. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघ त्यांच्या माध्यमातून बक्षीस लागवण्यात आले. सलग 3 षटका ठोका 500 कमवा, सलग 3 चौका ठोका 500 कमवा. गोलंदाजांना मात्र एक चांगला झेल टिपलाय आणि सिद्धेशनं टिपला झेलमध्ये. धावकर धावा मात्र फारच कमी राहिले ते आतापर्यंत. 17 धावा ह्या झेलसाठी 500. सिद्धूचे पप्पा एकनाथ दादा यांच्याकडून मुलाला 500. बघा मी सांगितलं ना मगाशी, वडील काय असतात, वडील पैसे पहिले देतात आणि मुलं काय असतात, पैसे बायकोच्या अकाउंटवरनं दुसऱ्या तिसऱ्याला पाठवतात. ही किती मोठी गोष्ट आहे. तर याच दरम्यान जोशी डॉक्टर आणि पाटील डॉक्टर सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. सर यावं पारगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे डॉक्टर जोशी सर आणि डॉक्टर पाटील सर, डॉक्टर शिरीष जोशी सर आणि डॉक्टर के.पी. पाटील सर यावं. सर ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे सर्व आमचे महेश शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं व्यासपीठावर त्यांनी त्यांच्या समेत आमचे एकनाथ शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. सुयशनं या शेवटच्या बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो झाला रनआउट. एकतर्फी गोलंदाजी राहिली. 17 धावा फक्त धापालकर लागल्या आणि जिंकण्यासाठी आता प्रफुल्ल मोकलला 18 धावांची गरज. बंधू भूषणची एकच इच्छा आहे की या ठिकाणी सागरने शेवटच्या मॅच मध्ये बॉलिंग टाकावी. डॉक्टर प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे डॉक्टर जोशी सर. यावर कोविड काळामध्ये तमाम जनतेची सेवा त्याने निस्वार्थ केली आणि कोविड काळामध्ये देवदूत म्हणून जनतेसाठी बनले ते डॉक्टर जोशी साहेब आणि डॉक्टर पाटील साहेब. आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित पारगाव प्रीमियर लीग मध्ये मनापासून आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. सहर्ष स्वागत. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी जयंत दादांची राहिली. जयंत दादा भोईर कमाई केली आणि या पारगाव प्रीमियर लीग मधलं पहिली मैदान षटक हाताळण्याचं काम 3 विकेट सहित ज्याने केली ती दर्जेदार कामगिरी. त्याच्यामुळे बरीचशी बक्षीस त्यांना आली आहे. सिद्धूच्या पप्पांकडून सुद्धा सिद्धूला 500 रुपयाची बक्षीस आहे. जसा सामना संपेल ना आपली बक्षीस आपण घेऊन जायचे. तर 17 धावा हीच मॅच मिस केली असते बरं वाटलं असतं. 18 धावांचा पाठला करायचे, त्याच्यामुळे नको येत काय. 18 धावा टकना कसा करतो खेळ येणारी वेळ ठरवेल. 18 धावांचा पाठला करायचा आहे. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. यानंतरचा मॅच कुणाचा आहे, टॉस करून घेतले तर बरे होईल. नाही सर, आता यातून आपण ब्रेक घेऊ, परंतु टॉस करून ठेवू. यातून विजेता होईल तो खेळेल, पण यातून जिंकेल तो. यातनं ती सेमीफायनल होईल, कारण ऑलरेडी फायनल मध्ये क्वालिफाय झालेत ना ते मगाशी सोन्या गायकवाड यांची टीम. मोक्षा अँड ओम फायटर जे आनंदी ट्रान्सपोर्ट्स आणि यातून विजेता यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल.
कवी तारेकर साहेबांचा संघ आपण देखील पाहिलात. आनंदी ट्रान्सपोर्ट्स, मंगेश केदारी साहेब यांचा मोक्षा होम फायटर, सागर पाटील मानगाव रिटर्न. डीजे सायकल या दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना प्रवीण सर, या दोन संघादरम्यान एक सामना झाला होता याच प्रीमियर लीग मध्ये आणि त्यावर प्रफुल्ल मोकलच्या संघाच्या विरोधात 94 धावा 96 धावा या विघ्नेश आणि आकाश तारेकर या संघानं केल्या. परंतु क्रिकेट कशी असते पहा, आज चक्र बदललं आणि त्याच संघाला त्यांनी 17 वर रोखून धरलाय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. तर बघा, आदी म्हात्रे, नितीन म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आदीने प्रत्येक बॉल जरी पकडला, म्हणजे जेवढे बॉल त्याच्याकडे येतील त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणे सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका. तर पाहावं लागेल. परंतु वडिलांचं हे नातंच असतं की मुलाचं मनोबल वाढवायचं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघा, कौस्तुभ माफ करा, आदी मात्रेसाठी नितीन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं इथे कॅश प्राइज दिलं जाईल. ते टोटल 500 रुपयाचं. प्रत्येक बॉल म्हणजे जेवढे बॉल त्याच्याकडे येतील तेवढे बॉलवरती त्याला पारितोषिक या ठिकाणी दिले जातील. अवघ्या 18 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ आपण या ठिकाणी पाहताय. बघा, हा सामना झाल्यानंतर अर्धा 1 तास रेस्ट, जेवण वगैरे करून घ्या सर्वांनी. आणि त्याच्यानंतर आपण सेमीफायनल चालू करणार. त्याच्या अगोदर टॉस देखील करणार आहोत ही मॅच झाल्यानंतर. रवि शेठ पाटिल, पारगांव के ब्रांड एम्बेसडर, बिल्कुल टेम्बा बहुमा कहेंगे तो बेहतर होगा. साउथ अफ्रीका टीम के उतने ही ताकतवर खिलाड़ी जाने जाते हैं. आइए रवि शेठ, स्वागत है. सन्माननीय विष्णू कुसलकर साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आमचे बॉम्बे पाडाचे रवी भाई यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. डॉक्टर रवी ना, कुणाल कुणाल डॉक्टर रवी ना, डॉक्टर रवी ना आपले बॉम्बे पाडाचे. हा, डॉक्टर रवी आयुर्वेदिक महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये असे प्रसिद्ध डॉक्टर आमचे बॉम्बे पाडाचे. अजगर डसने से पहिले फप्पा सापाचे आयुर्वेदिक डॉक्टर और रिव्हर्स शॉट्स. पहिला चेंडू तुम्ही पाहताय. और रत्नदीप यांची थोडीशी खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहताय. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा मानस होता परंतु नकार दिलाय. एक धाव फक्त मिळेल. सिनियर क्रिकेटर लालचंद गावंड यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. कैलासवासी प्रभाकर महादेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नितीन दादा महादेव म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल 40+ ओनर साठी याचं विशेष कौतुक. त्यांचंही सहर्ष स्वागत. दिनेश बंधू, एकाच मॅच मध्ये 6 झेल पकडणारे लालचंद गावंड यांना पाहतो पालीच्या स्पर्धेमध्ये, ज्यांनी जबरदस्त फिल्डिंग पाहायला होती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किताब आम्ही त्यांच्या नावावरती पाहिला. ते लालचंद गावंड यांचे या ठिकाणी शुभागमन. वयाची 53 देखील होऊन 50+ होऊन 56 होऊन सुद्धा देखील आज ते क्रिकेटमध्ये किती फिटनेस, त्यांचा फिजिकल फिटनेस ताकदवर आपण पाहतो. आणि पहिले वाघिलवाडा मला तर वाटते पारगावच्या इथूनच आतमध्ये होता ना पहिले. आता इथे शहरीकरण झालं. म्हणजे पहिले आम्ही याचो कॉमेंट्री करायला तेव्हा आम्हाला सांगायचे की जर तुम्हाला वाघिलवाडाचा पासवर्ड, वायपाचा पासवर्ड पाहिजे असेल तर जीवन गावंड आणि लालचंद गावंड, तो पासवर्ड आम्ही सातत्याने बाजू. महेश शेठ, हो, डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, परंतु नशिबाने साथ दिली आणि फलंदाज सुरक्षित आहे त्या ठिकाणी. धाबा झाल्या धावफलकावरती अवघी एकच धाव. 18 धाब्यांचा जरी पाठलाग करायचा असेल, चला आता ज्यांना जेवण भूक लागली असेल त्यांनी जेवण करून घ्या. जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी झाली आहे तर या बा. चला, जय प्रेक्षक आमचे भूक लागली असेल त्यांनी जा. पण विशू कोहली सर तुम्ही कुठे आहेत? ओ, बॅटची एज लागली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक. जर आपण पाहिलात तर या ठिकाणी चांगली फिल्डिंग. सागर पाटील यांनी एकतरी बॉलिंग टाकावी शेवटच्या मॅच मध्ये अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. आमिर भाई,
परंतु पाहावं लागेल सागरवरती ती वेळ येईल का, ज्या सुमित डोंगरेचा विकेट याच पारगाव प्रीमियर लीग मध्ये घेतला होता आणि तिथून सागर गाजला होता. आज मिरवणूक होती मला वाटतंय. फुल टॉस बॉल, फटका फसला की काय मिडॉनला, स्वतः रत्नदीप येतात झेल खाली, कुठलीही चुकी नाही. फलंदाज बाद, धावा जरी छोट्या असल्या तरी धावा वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू हेच सांगत असताना गोलंदाज फलंदाज बाद. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकलात. आमचे बजरंग बली, जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे पॅकर महेश शेठ, आपला मी सहर्ष स्वागत करतो. मोठ्या मोठ्या संघांना आपण देखील साथ्याने पॅक करत असतात. बघा आमचे डॉक्टर रवी पाटील, बॉम्बे पाड्याचे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली, आणि साप जर चावला तर नक्कीच तुम्ही लवकरच त्यांच्याशी संपर्क साधा. पण पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही एक पट्टी देखील बांधा, तर स्वतः डॉक्टर देखील आहेत त्या ठिकाणी. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना 18 धावांचा पाठलाग करत असताना विघ्नेशने आतापर्यंत फक्त एकच धाव दिले, यानी की जबरदस्त गोलंदाजी. शिव मल्हार फायटर फलंदाजी करतोय, परंतु पहिल्याच पॉवर प्ले मध्ये क्लीन बोल्ड. अजून एक धक्का, सामना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. 24 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 17 धावींची गरज. असे जर 1-2 ओव्हर आले ना तर या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करू शकतील. ते म्हणजेच नैतिक एंटरप्राइजेस आणि मानस SSCC अर्थातच कमबॅक करू शकतील. उर्वरित 24 बॉल आणि गरज असेल ती 17 धावींची. संदीप म्हात्रे नवीन फलंदाज, एक चाणक्य विकेट किपर. जसा झिम्बाब्वेचा आपण टटेंडर टैबू, तसा आपण या ठिकाणी त्यांची देखील यशरक्षक पारगाव प्रीमियर लीग तर पारगाव ग्रामीण मध्ये खेळत असताना त्यांनी जबरदस्त खऱ्या अर्थानं शिमरॉन हेटमायर ताकदवर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली. जर त्यांनी हा सामना जिंकून दिला तर त्यांच्यासाठी सद्गुरू सिमेंट सप्लायर्स यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जर सामना हा जिंकवून दिला फलंदाज संदीप म्हात्रे, शिमरॉन हेटमायर फलंदाजीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकाल. आम्हाला माहिती देत असताना आमचे भूषण दमदार ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली. तर जाऊया मॅचच्या दिशेने. उर्वरित बॉल शिल्लक असतील ते 24, विजयासाठी 17 धावींची गरज. जर फलंदाज संदीप यांनी सामना जिंकवून दिला तर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. हितेशसाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिकसाठी हितेशसाठी इथे आमचे महेश शेठ, जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्सचे सर्व यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जे 4 ओनर बाहेर गेलेत त्यांना विनंती असेल आपण संध्याकाळी बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी हजर राहावं. तत्पूर्वी आपण डॉक्टर जोशी सरांचा इथे सन्मान करूया. डॉक्टर जोशी सर यावं आणि विनोद सर, डॉक्टर पाटील सर, दोन्ही आम्ही डॉक्टरांना विनंती करतो. डॉक्टर प्रीमियर लीगचे दमदार आयोजक आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. डॉक्टर म्हटल्यानंतर कोविड काळामध्ये खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केली, देवदूत म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी सेवा केली, असे आमचे डॉक्टर जोशी सर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत डॉक्टर विनोद सर, डॉक्टर पाटील सर यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. आपण कधी आजारी पडल्यानंतर लगेच डॉक्टरची धाव घेतो आणि तत्पर सेवेसाठी हजर असतात. डॉक्टरांचा इथे सन्मान. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट, दुसरा घेण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत सहज 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज संदीप आणि त्यांच्या समेत हितेश. धावा झाल्या धावफलकावरती 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत 9 धावा, अर्धा पल्ला पार केलाय आणि अजूनही अर्ध्या पल्ल्याची गरज म्हणजेच 9 धाब्यांची गरज. आकाश तारेकर, आकाश स्पोर्ट्स के सर्व आकाश तारेकर यांना तुम्ही गोलंदाजी मार्गवरती पाहताय. ओ व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. लेफ्ट हँडरच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांची आपण पाहिली. गेले कित्येक काल तुम्ही ग्रामीणसाठी या खेळाडूंना देखील पाहिलाय. मग व्यावसायिक क्रिकेट असू द्या, ISPL सारख्या टुर्नामेंट असू द्या, त्याच्यानंतर आपण विचार केलात मग रायगड प्रीमियर लीग, बिग बॅश अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने या पट्ट्याने भरीव कामगिरी केली. रायगड विरुद्ध ठाणे सामन्यामध्ये देखील सातत्याने चमक कामगिरी. तो झेल अप्रतिम, द टार्झन ऑफ टायगर म्हणून ज्याची ओळख टाळली तो आकाश तारेकर गोलंदाजी मार्कवरती.
डॉक्टर जोशी सर आणि डॉक्टर पाटील सरांचा इथे यथोचित सन्मान पारगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहिलात। सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावा झाल्या त्या 10। फक्त आता जिंकण्यासाठी ती गरज असेल शिव मल्हार फायटरला अवघ्या ना अवघ्या 8 धाब्यांची गरज। चला, ज्याला भूक लागली असेल त्यांनी लगेचच जेवण्यासाठी आपण जावं। लालचंद गावण सिनियर क्रिकेटर यावं, लालचंद भाई यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। लालचंद गावण साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। तर षटक कंप्लीट होईल। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 10 आणि आता 18 बॉल 8 धाब्यांची गरज। बघा, सीमा रेषे बाहेर ऐवा प्रेक्षक कमाल कॅच जो कोणी पकडेल त्याच्यासाठी जय बजरंग बली श्रेया स्पोर्टचे सर्व महेश शेठ पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक। बघा, सीमा रेषे बाहेर 210 लावा म्हणजे बरोबर होईल त्याले। 210 रुपये, 210 रुपयाचं पारितोषिक असेल प्रेक्षक कमाल कॅच साठी। आधीने 2 बॉल पकडलेत ना नितीन म्हात्रे साहेब, तुम्ही 1000 रुपये जमा करा। गोलंदाज सज्ज होईल, 8 धाब्यांची गरज। ओ स्विच इट, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ टायमिंग, कमालीचा फटका तुम्ही पाहिलात। रिव्हर्स शॉट, बॉल सीमारेषा पार जाईला चौकार आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज। क्या बात है, चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावा लागल्यात त्या 14 अवघ्या आणि अवघ्या फक्त 4 धाब्यांची गरज। यू आर वॉचिंग वन साइडेड मॅच। शिव मल्हार फायटर बहादर कामगिरी या ठिकाणी त्यांचे पाहिलेत, फक्त 4 धाब्यांची गरज। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। ओ हेलिकॉप्टर, हवेत आहे फटका, बॉल सीमारेषा पार, विनिंग स्ट्रोक। आकाश तारेकर देखील टाळ्या वाजवल्यात कारण त्यांना या फटका आवडला। अगदी बुंद्यात होता आणि हा हेलिकॉप्टर खोदलाय लॉंग ऑफच्या वरून आणि हा थेट पोहोचलाय सेमी फायनल मध्ये। शिव मल्हार फायटर आणि त्यांचा सामना होईल मोक्षा ओम आनंदी ट्रान्सपोर्ट यांच्या विरुद्ध। तर आनंदी ट्रान्सपोर्टचा कॅप्टन आणि त्यांच्या समवेत शिव मल्हार फायटर। पहिले टॉस करू नंतर मग जेवणासाठी जाऊ। टॉस करू, चला या बा। मला वाटतं डू ऑर डायची मॅच होती नाही, तर मला वाटतं आकाश तारेकर यांचा संघ मात्र 2026च्या या पारगाव प्रीमियर लीग मधून 4थ्या नंबरला कदाचित राहिलाय। तर याबाबत टॉस करण्यासाठी तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच मेडन षटक ओल्ड इज गोल्ड जयंत भोईर ठरले सामन्याचा सामनावीर आणि त्यांना वैयक्तिक पारितोषिक जर आपण विचार केलात ना इथे भरपूर पारितोषिक आलेत। हे कोणचे 500 सिद्धू यावा आपल्यासाठी देखील 500 आलेत। अमीरबाई यांच्याकडून 500, प्रकाश पाटील साहेबांकडून 500, रोहित पाटील यांच्याकडून 500, साहिल भोईर यांच्याकडून 500, महेंद्र पाटील साहेब यांच्याकडून 500 आणि निलेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 500। क्या बात आहे। आणि सिद्धेश आपल्यासाठी देखील 500 आले। सिद्धेश आपण देखील यावं। चेतन, प्रकाश पाटील साहेब आणि महेंद्र पाटील साहेब आपण यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी। मला वाटतं भूषणने ते पैसे रिटर्न घेतलेत जे लावले होते चेतन मात्रेला, त्यांनी षटकार मारले त्याच्यामुळे पैसे रिटर्न घेतलेत। सन्माननीय साजन पाटील साहेब यांचं या ठिकाणी पारगाव प्रीमियर लीग साठी आगमन झालंय। पारगाव गावचे जावई बापू आहेत, यावं जावई बापू, कारण जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं अशी म्हण आहे, परंतु यावं जावई बापू सागर साहेब आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तर जयंत भोईर साहेब यावं। मेडन ओव्हर पारगाव प्रीमियर लीग 2026 चा पहिला मेडन ओव्हर ओल्ड इज गोल्ड। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो सागर जयंत भोईर यांच्यासाठी। आणि अजून 500 आलेत ना कोणाला? सिद्धेशला। सिद्धेश यावा आपल्यासाठी 500 आलेत।